मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप मॅप्स जी योजना आहे त्याच्याबद्दल आता या ठिकाणी योजना साधारण 29 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे। तर 29 कोटीपर्यंतचं वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे। अजूनही विद्यार्थ्यांचे म्हणजेच कॅन्डिडेटचे अप्रेंटिसचे अडचणी आहेत, काही मुलांचे अजून क्लेम अप्रूव्ह झालेले नाहीत आणि ह्या मुलांना 42,000 रुपये कशा प्रकारे मिळणार आहेत आणि तुमच्या अडचणी कोणत्या आहेत त्या कमेंट त्या ठिकाणी तुम्ही केलेल्या आहेत। कालच्या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट आहेत, त्यामुळे त्यांचं शंका ज्या आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा एक प्रयत्न करतोय। तर जाऊ डायरेक्ट कमेंटकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे। नेहमीप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे आधार सीडिंग करून घ्या। जर तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या म्हणजे कोणत्या बँकेचं ॲक्टिव्ह नसेल, कोणत्याही बँकेचं असू दे, हे नेहमी म्हणतो आहे, कारण बऱ्याच मुलांचे आता आधार सीडिंगमुळे पैसे अडकले आहेत। तर हे सुरुवातीला बघून घ्या, आधार सीडिंग कसं करायचं याची डिटेल्स खाली व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे। तर जाऊ डायरेक्ट आजच्या कमेंट्सकडे। तर कालच्याच व्हिडिओ खाली यामध्ये आर के गुड्डूजींनी म्हटलेलं आहे की सर मी 10 क्लेम राईज केलेले होते, त्यापैकी आरोने 9 ॲप्रूव्ह केले आहेत। आता 9 ॲप्रूव्ह केले आहेत म्हणजे 9चं तुम्हाला पेमेंट त्या ठिकाणी पुढच्याच 1-2 आठवड्यामध्ये मिळणार आहे। आता 10वा क्लेम या ठिकाणी रिजेक्ट का केलेला आहे हे तुम्ही बघून घ्या। म्हणजे तुम्हाला आता ह्या विद्यार्थ्यांनी बरेच त्या ठिकाणी कमेंट केलेले आहेत, तर तुम्हाला पैसे 9चे ॲप्रूव्ह जेवढे ॲप्रूव्ह झाले तेवढे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। जो ॲप्रूव्ह केला नाही त्याच्याबद्दल फक्त काय रिमार्क टाकलेला आहे ते सुद्धा बघून घ्या। तर या विद्यार्थ्यांनी बरेच कमेंट केले आहे, सर माझ्यानंतर ज्यांनी क्लेम केला त्यांचे पैसे आले, माझे तर फक्त एस्टॅब्लिशमेंटकडून ॲप्रूव्ह झालं, आरोकडून होतच नाही। आता या ठिकाणी आरोकडून क्लेम तपासण्याची जी प्रोसेस आहे ती चालूच आहे, त्यामुळे पुढे मागे क्लेम होऊ शकतात। त्यामुळे असं काही नाही की तुमच्याबरोबर एकत्र भरले म्हणजे एकत्र पैसे येऊ शकतात। तर जर तुमचं एस्टॅब्लिशमेंटने ॲप्रूव्ह केलेलं असेल आणि आरोने जोपर्यंत रिजेक्ट करत नाही आहे तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी थांबू शकता, कारण आरोकडनं ॲप्रूव्ह मिळणार आहे। फक्त स्टेटस बघत राहा, तुमच्या जर रिजेक्ट होत असेल तर लगेच त्या इश्यू जे आहेत ते सोडवायचे। आता या ठिकाणी टेक्निकल इश्यू सांगत आहे, तर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म ऐवजी NAC सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। तर असं जर असेल, तुम्हाला कंपनीवाले या ठिकाणी म्हणत नाही की त्यांनी मेलसुद्धा केलेला आहे, तर याच्यावर उपाय आता सांगा म्हटले तर चूज फाईल ऑप्शन कधी येतं, जर रेक्टिफिकेशन केलं तर कंपनीवाले रेक्टिफिकेशनला पाठवू शकतात तुम्हाला। म्हणजे तुमचा जो क्लेम आहे तो काय करायचा, त्यांनी रेक्टिफिकेशनसाठी तुम्हाला परत पाठवायचा आहे। म्हणजेच काय, त्या ठिकाणी रेक्टिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करण्यासाठी टॅब ओपन होणार आहे। रिजेक्ट केलं तर त्या ठिकाणी नवीन करावं लागतं, त्याच्यामध्ये फक्त बँक स्टेटमेंट होतं, पण रेक्टिफिकेशन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या अपडेट करता येणार आहे। आणि रिजेक्ट असलं तरी त्या ठिकाणी आता शक्यतो 1-2 दिवसामध्ये त्याच्यातसुद्धा काही अडचणी ज्या आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी सोडवल्या जाईल। म्हणजे कोणते रिजेक्ट असू दे किंवा रेक्टिफिकेशन असू दे, तर तुमचे डॉक्युमेंट्स परत तुम्ही अपलोड करू शकता, असा त्या ठिकाणी टॅब ओपन होणार आहे। आता ह्या साहेबांचं झालेलं आहे 10 क्लेम, इथे पण तुमचं झालेलं आहे। तर लेट झालो कारण थोडंसं बिझी आहे, तर इथे क्लेम ओके झालेले आहेत। आपण पुढे जाऊ। आता यांचे पैसे आले, त्यांना खूप खूप अभिनंदन आहे सगळ्यांचे। आता इथे सर 2 वेळा कंपनी रिजेक्ट केला आहे आणि रेक्टिफाय करा म्हटलं की तुम्हाला प्रॉब्लेम होईल असे म्हटलं। आता मी काय करू सांगा, तुम्ही सांगितलं 2 वेळा कंपनी रिजेक्ट केला आणि रेक्टिफाय करा। तर या ठिकाणी रेक्टिफिकेशन मगाशी म्हटल्याप्रमाणे रेक्टिफिकेशनमध्ये तुम्ही काय करू शकता, परत तुम्ही बँक स्टेटमेंट किंवा जो काही तुमचा डॉक्युमेंट आहे, आता इथे तुम्हाला NAC अपलोड करायचं, NAC त्या ठिकाणी अपलोड करू शकता। ते तुम्ही त्या ठिकाणी रेक्टिफाय झाल्यानंतरच होणार आहे। ज्यांचे पैसे आले त्यांचं अभिनंदन आहे। अपलोड अकाउंट होल्डर 12 मंथ स्टायपेंड पेड ऑनलाईन डाउनलोड बँक स्टेटमेंट रेक्टिफाय अकाउंट। आता इथे यांचं 12 महिन्याचं स्टायपेंड अपलोड करायला सांगितलेलं आहे। हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, मंथली करताना सिंगल मंथचं मिळालं तर उत्तमच आहे,
किंवा तुमचं 1-2 मंथचं एकत्र मिळालं तरी उत्तम आहे, किंवा 12 मंथचं जरी एकत्र असेल तरी अपलोड करा. शक्यतो लवकर करण्यासाठी कालचा एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही 12 महिन्यापैकी सिंगल जर मंथचं तुम्हाला मिळत असेल तर ते खूपच उत्तम आहे. आता मंथली करून रिजेक्ट झालेला आहे. आता त्याचा मंथलीमध्ये तुम्ही काहीतरी रिझन जे काय सांगितलं असेल ते एकदा बघून घ्या, त्याच्यावरून समजणार की तुमचं का रिजेक्ट झालेलं आहे. तर तुम्ही चुकीचं काहीतरी भरलं असेल. आता मग कशा चुका होतात ते कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की तुम्ही चुका करतात त्या ज्या महिन्याचं स्टायपेंड आलेलं आहे ते दुसऱ्याच महिन्यामध्ये दाखवून देतात, त्यामुळे ते रिजेक्ट झालेलं असणार. त्यामुळे इथे तुमचं रिजेक्ट होऊ शकतं. ज्यांचे पैसे आलेत त्यांना खूप खूप अभिनंदन. बाकीच्यांची सुद्धा येणार आहेत. सगळ्यांचं प्रत्येक ॲप्रेंटिसला ही योजना मिळणार आहे. ज्याने महाराष्ट्रामध्ये जो क्रायटेरिया आहे तो जर लागू असेल, तो जर लागू झाला तुम्हाला, तर तुम्हाला पूर्ण मिळणार आहे. या ठिकाणी 42 रुपये ह्या मित्राचे आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी थँक्यू म्हटलेलं आहे. आता इथे एक कमेंट आहे, राईज मंथ वाईज क्लेम अँड अटॅच्ड नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट. तर या ठिकाणी तुम्हाला नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट सुद्धा जोडायचं आहे. रेक्टिफिकेशन जर आलेलं असेल तर जोडू शकता. आणि मंथ वाईज क्लेम शक्यतो त्या ठिकाणी म्हणजे यांनी म्हटलं आहे मंथ वाईज करा, म्हणजे मंथ वाईजच करा. मंथ वाईज करण्यासाठी काय क्रायटेरिया लागतो, इयरली काय क्रायटेरिया लागतो, ह्याचे त्या ठिकाणी व्हिडिओ मी बरेच बनवले आहेत. मंथ वाईज करताना शक्यतो तुम्ही एक तुम्हाला म्हटलं होतं की तुमचा जो काही इश्यू आहे तो स्टायपेंडमध्ये सुरुवातीला तुम्ही म्हणू शकता. त्याला आम्ही इथे 13 वेळा स्टायपेंड जमा झालेला आहे बघा या विद्यार्थ्याचा. एक डिक्लेरेशन अशा प्रकारे तुम्ही जोडू शकता. म्हणजे पहिला स्टायपेंड इथे आणि शेवटचा स्टायपेंड एकत्र करून तुम्ही शेवटी किंवा पहिल्या महिन्यामध्ये टाकू शकता. आणि बाकीचे म्हणजे ह्या ठिकाणी इयरली का केला, तर अशा प्रकारे इश्यू होता. तर असे तुम्ही त्या ठिकाणी बँक स्टेटमेंट, बँक डिक्लेरेशन आणि सोबत ह्या बँक स्टेटमेंटसोबत हे डिक्लेरेशन तुम्ही अटॅच करून अपलोड करू शकता बँक स्टेटमेंटच्या जाग्यावर. आता अशा प्रकारे बऱ्याच जणांचं या ठिकाणी अपलोड केलं दिसतं आहे. तर इथे ज्यांचा इश्यू होता, तर इथे एका महिन्याचं 2 महिन्याचं एकत्रित पेमेंट आल्यामुळे या ठिकाणी अमाऊंट वाढलेली होती आणि 11च फक्त त्या ठिकाणी स्टायपेंड दिसत होते. तर असे जे काही इश्यू आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी स्टायपेंड डिक्लेरेशन म्हणजे बँक स्टेटमेंट जो आहे त्या बँक स्टेटमेंटच्या सुरुवातीला डिक्लेरेशन एक जोडून घ्या. म्हणजे तुमच्या जो तपासणार आहे, जे अधिकारी तपासणार आहेत ते तुमचा क्लेम शक्यतो लवकरात लवकर ॲप्रूव्ह करतील. आता ज्यांचा क्लेम राईज दिसत आहे त्यांनी कंपनीकडेच संपर्क साधायचा आहे. कंपनी रिस्पॉन्स देत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही BTRIचा मदत घेऊ शकता. आता इथे मंथली करा म्हटलंय, त्यामुळे मंथलीचे जो क्रायटेरिया त्याचे व्हिडिओ पण टाकले आहेत, मंथली कशा प्रकारे करायचं आहे. तर इथे थँक्यू. ज्यांचे पैसे आले त्यांना खूप खूप. माझे पैसे आले नाही सर. बीड सोडून सगळे जिल्हे भेटायला लागले. बीड जिल्ह्यात कमून नाही भेटला. या ठिकाणी अप्रूव्ह होतील लवकरात लवकर आणि बीड जिल्ह्यात सुद्धा मिळतील. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. राईज मंथ वाईज क्लेम अँड अटॅच नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट हा पण झालेला आहे. तसे डबल बऱ्याच जणांनी केलेले आहेत, कारण काल थोडासा बिझी असल्यामुळे वाचता नाही आले. तर या ठिकाणी 12 महिन्याचे क्लेम टाकलं होतं. आरोकडून 12 पण ॲप्रूव्ह झाले, पण सर मला फक्त 2 मंथचे पैसे आलेत, बाकीचे पैसेचं काय येतील. काही टेन्शन घ्यायची गरज नाही, यांचे पण पैसे येणार आहेत. ज्यांचं RO ॲप्रूव्ह आहे त्यामुळे इथे तुमची पण मेहनत आहे, त्यामुळे माझा 1,6079. आता इथे इश्यू दाखवत आहेत की इथे बघा इथे कमी आहेत 6667 पेक्षा. त्यामुळे सगळे मंथलीमध्ये तुम्हाला करायचे आहेत. आणि 13 वेळा कसे आले ते याचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करा, एक डिक्लेरेशन बनवा आणि त्या बँक स्टेटमेंटसोबत अटॅच करा. त्यामुळे तुमचा हा इश्यू जो आहे तो सॉल्व्ह होणार आहे. बाकी सगळे स्टायपेंड जे आहे ते जास्तच आहेत. फक्त एक स्टायपेंड अर्ध्या महिन्याचा असल्यामुळे तुमचा 13 दिसत आहेत.
तर इथे तुम्ही या म्हणण्याप्रमाणे इथे जे म्हटलं होतं की 13व्या पेमेंट आले, ह्या तारखेला ट्रान्झॅक्शन होता, अशा प्रकारे होता आणि दोघांचा मिळून 8,050 आहे, म्हणजे पूर्ण त्या महिन्याचं आहे. आणि बाकीचे इतर जे आहे ते त्या ठिकाणी लिहा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्रूव्हसाठी सोपं जाणार आहे त्यांना. अशा प्रकारे प्रत्येक महिन्याचं किंवा प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुम्ही लिहू शकता काय काय आलेलं आहे ते. तर हे थोडंसं सोपं आहे तुम्हाला. आता 1/4/23 ते 3/4/24 आहे माझ्याकडून. 31/3/23 ते 30/3/24 झालेला आहे. आता ही डेट जी आहे ती ॲटोमॅटिकली येते, त्याच्यात काही बदल आपण करू शकत नाही. ती थोडी फक्त चुकीची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चेंज करून घ्या, कारण तुम्ही चेंज करताना तुम्हाला तुमच्या जो BTRI सेंटर आहे त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. आता जे ॲटोमॅटिक येतं आहे ते असे काही जर चुका असतील, डेट पुढे मागे असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही BTRIशी संपर्क करायचा आहे. आधार सीडिंग मॅपिंग नसल्यामुळे पेमेंट फेल झालेला आहे. आता ॲक्टिव्ह स्टेटस झाल्यानंतर पुढच्या वेळी तुमचं शक्यतो येणारच आहे. ज्यांचे आता ॲक्टिव्ह स्टेटस आहे त्यांचं येणारच आहे. ह्या साहेबांचे सुद्धा पैसे आले आहेत. अभिनंदन. मंथली क्लेम फॉर दिस रजिस्ट्रेशन नंबर इज नॉट पॉसिबल. आता हा जो आहे इश्यू तो लवकरच जाईल, 1-2 दिवस अजून थांबा. तरी पण मेल करत राहा, कारण तुमचा इश्यू त्या तिथपर्यंत पोचला पाहिजे. ज्यांचे असे प्रॉब्लेम आहेत त्यांनी मेल टाकाच म्हटलेला आहे, पण हा प्रॉब्लेम आम्ही पण थोडासा बोलणं झालेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर सुटेल. इयरली रिजेक्शन झाल्यानंतर मंथली ऑप्शन येत नाही. बऱ्याच जणांचे आलेले आहेत. काही जणांचं इश्यू असेल तर त्यांनी मेल टाका. इयरली रिजेक्शन झाल्यानंतर मंथली ऑप्शन आता मी 1-2 केले आहेत, त्यामुळे काही जणांचे होत आहेत, काही जणांचे होत नाही आहेत, तर त्यांनी मेल टाका. कॉन्ट्रॅक्ट डेट चुकीची दाखवत आहे. थोडासा फरक असेल तर ठीक आहे, थोडा म्हणजे 1-2 दिवसाचा फरक असेल तर ठीक आहे. खूप जर फरक असेल 1-2 महिना, तर त्या ठिकाणी तुम्ही BTRIशी संपर्क करायचा आहे. आता इथे प्रिस्क्राइब्ड अमाऊंट नॉट ॲज पर कॉन्ट्रॅक्ट आरो. आता तुम्ही कॉन्ट्रॅक्टप्रमाणे प्रिस्क्राइब्ड अमाऊंट टाकली नसेल किंवा तुम्ही बँक स्टेटमेंटमध्ये आलेली अमाऊंट टाकली नसेल, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे पैसे आलेले आहेत तेच त्या ठिकाणी मंथली क्लेम करताना टाकायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही भरताना चुकले असेल, परत एकदा आरो असल्यामुळे तुम्ही काय करा, परत एकदा काय करा, रीअप्लाय म्हणजे त्या ठिकाणी रिक्लेम करा. सर्व पैसे आलेले आहेत साहेबांचे. शुभम वानखेडे. 2 महिने झाले फॉर्म भरायला सर, क्लेम राईज दाखवते. फक्त क्लेम राईज दाखवत असेल तर कंपनीशी संपर्क करायचा आहे. कंपनी रिस्पॉन्स देत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही BTRIशी संपर्क करायचा आहे. आरोने ॲप्रूव्ह केला आहे, पैसे येतील आता, काही टेन्शन नाही. इयरली क्लेम केलेला आहे तर मंथली करायचा आहे. आता हा जो एरर आहे तो लवकरात लवकर सुटेल. तरी पण मेल टाका. जो तक्रार कुठे करावी, मी एक ईमेल ID दिलेला आहे त्यामध्ये, किंवा तुम्ही वेबसाईटवर गेले तर या ठिकाणी जर बघितलं तर कालपर्यंत 29 कोटीच्या वर वाटप झालेलं आहे. तर तुमचंही या ठिकाणी जे आहे तो क्लेम लवकरच ॲप्रूव्ह होणार आहे. तर तुमची तक्रार जर करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी जो तुमचा हे आहे कॉन्टॅक्ट असमध्ये जाऊन तुम्ही ईमेल ID जो दिलेला आहे त्याच्यावर काय करू शकता, टाकू शकता. apprenticeship.cell याच्यावर तुमचा ईमेल टाकायचा आहे. तर असे बरेच इश्यू आहेत. ज्यांचा इश्यू काही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत राहा. शक्यतो 1-2 दिवस वाचून ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. PDF सबमिट होत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही PDFचं नाव चुकवलं असणार आहे. त्यामुळे आता इथे सर माझे 10 मंथ ओके आहे, मग ओके आरो ॲप्रूव्ह असेल 10 महिन्याचं तर 10 महिन्याचे येणार आहेत, काही टेन्शन नाही. PDFचं नाव चुकलं, PDFचं नावमध्ये स्पेस असेल तरी त्या ठिकाणी अपलोड होत नाही, किंवा PDF साईज जी आहे ती सुद्धा मोठी असेल 1 MB पेक्षा तरी होत नाही. तर हा झालेला आहे प्रॉब्लेम सॉल्व. मेन्शन अप्रेंटिस रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्सिस्ट. आता हा एक वेगळा आहे. तर हा एरर आलेला आहे तो काही जणांचाच आहे. ज्यांची कंपनी जर आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर या ठिकाणी
अशा प्रकारचा येत आहे. तर त्यांचासुद्धा शक्यतो हा डाऊट जो आहे तो मेल करा. तुम्ही स्क्रीनशॉट काढून मेल करू शकता. ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांचे ॲप्रूव्ह आहेत किंवा एकदा बघून घ्या. स्टेटस चेक करत राहणं गरजेचं आहे. 10 दिवस झाले तरी क्लेम दाखवत आहेत. ओके, तर 10 दिवस, आता बऱ्याच मुलांनी 10-10 महिनेसुद्धा वाट बघितलेली आहे. त्यामुळे क्लेम राईज दाखवत असेल तर कंपनीशीच संपर्क करणे गरजेचं आहे. ओके, यांनी मंथली केलं, यांचे मंथली पैसे आलेले आहेत. ज्यांचे पेंडिंग दाखवत आहे त्यांचे येणार आहेत, पण एका महिन्यात 667पेक्षा कमी असेल तर शक्यतो डिलीट होऊ शकतो तुमचा क्लेम आणि तो परत तुम्हाला रिक्लेम मंथली करायचा आहे. आता हे सुद्धा सांगितलं आहे कशा प्रकारे करायचं आहे ते एकदा बघून घ्या. 3 महिन्यांचे आले, बाकीचे पण येणार आहेत. ज्यांचे 3 महिन्याची जे जे ॲप्रूव्ह झाले ते शक्यतो येणारच आहे. ॲप्रूव्ह झालेले पैसे सगळे शक्यतो येणार आहेत. बाकी इश्यू काय तसा त्यांचा अगदीच काही इश्यू असेल तर मी व्हिडिओ खाली नंबर पण दिलेला आहे, शक्यतो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप करून ठेवा. शक्यतो आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. नावल डॉकयार्ड जर मदत करत नसेल तर त्या ठिकाणी BTRशी संपर्क करा. बऱ्याच मुलांचा हा नावल डॉकयार्डचा इश्यू आहे, तर त्यांनी तुम्ही BTRशी संपर्क करा. भरपूर मुलं आहेत. आठ क्लेम झालेले आहेत आणि 2 रिजेक्ट झालेले आहेत. तर रिजेक्ट का झाले ते सुद्धा करून टाका, म्हणजे एकत्र तुमचे येतील. आता या साहेबांचे 30,000 आलेले आहेत. बाकीचे 3 क्लेम बाकीचे मिळणारच आहेत, काही टेन्शन नाही. थँक्यू. इथे ॲप्रूव्ह तुमचा स्टेटस बघत राहा म्हणजे होऊन जाईल. स्टेटस जर ॲप्रूव्ह झाला नसेल तरच तुमचा परत एकदा क्लेम करायचा आहे. सर एका महिन्यामध्ये 2 वेळा पेमेंट, आता हे मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे. एका महिन्यामध्ये 2 वेळा असेल तर तुम्ही तसं जे हे सांगितलं होतं एका महिन्यामध्ये 2 वेळाचं पेमेंटचं सांगितलं आहे बघा. 2 महिन्याचा एकत्रित स्टायपेंड मिळालेल्याचं एक डिक्लेरेशन जोडून टाका. तर बाकी सगळ्यांच्या सेम कमेंट दिसत आहेत. पेंडिंग स्टेटसवाल्यांचे येणारच आहेत. ज्यांचे आले त्यांना धन्य, या ठिकाणी ज्यांचे आले त्यांचे कॉंग्रॅच्युलेशन्स. आता इथे साहेबांचं, सर आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 7,700 पेमेंट टाकलं आहे आणि आम्हाला पेमेंट 7,000च होतं. आता क्लेम ROकडून रिजेक्ट होतो आहे. प्रिस्क्राईब्ड स्टायपेंड इज लेस म्हणत आहेत. आता आमच्या MSCB ऑफिसमधील सर म्हणत आहेत की ROला जर आम्ही ऑफिसकडून लेटर दिलं, त्यांनी 7,000 पेमेंट होतं आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये चुकून 7,700 झालं तर त्यांना क्लेम होऊ शकतं. तुम्ही डिक्लेरेशनमध्ये तेच म्हणा आणि तुमचं जर प्रिस्क्राईब्ड किती असू दे, तुमचं ॲक्च्युअल पेमेंट जर 7,000 पडलेलं असेल तेच तुम्हाला क्लेममध्ये टाकायचं आहे. तिथे प्रिस्क्राईब्ड म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये किती असू दे, तुम्हाला ॲक्च्युअल पेमेंट जे आलेलं आहे तेच त्या ठिकाणी टाका आणि मंथली क्लेम करा. काही विषय येणार नाही. आणि या ठिकाणी तुम्ही काय करा, डिक्लेरेशनसुद्धा जोडा. जे तुमचं हे म्हणणं आहे ते त्या ठिकाणी डिक्लेरेशनमध्ये म्हणा, त्या ठिकाणी होऊन जाईल. कंपनी ॲप्रूव्ह करत नसेल तर तुम्ही शक्यतो मदत घ्या BTRIची, तुमच्या BTRIची. ROने मंथली करण्यास सांगितलं. मी मंथली अपलोड केले पण इस्टॅब्लिशमेंटने रिजेक्ट केलं आणि रिमार्क लिहिला की इयरली क्लेम करा म्हणून. तर या ठिकाणी इयरलीचा क्रायटेरिया, जर तुम्ही ह्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर त्या ठिकाणी इयरली करू शकता. म्हणजे तुमचं कॉन्ट्रॅक्ट 3 जून नंतर असलं पाहिजे, तुम्हाला एकही लाभ त्यामध्ये मिळाला नाही पाहिजे. तुमच्या बँक अकाउंटमध्ये दर महिना 6,667पेक्षा जास्त स्टायपेंड असणं गरजेचं आहे. अमाऊंट पडलेली दिसली पाहिजे. 1,500 जे आहेत ते त्या ठिकाणं वजा करा. 1,500 कधी कधी काय करतं, नॅप्सचे आहेत म्हणजे नॅशनलचे मिळतात. काही मुलांना 1,500 पण ॲड होऊन येत आहेत, तर ते वजा करून 667पेक्षा तुमचं अमाऊंट जास्त पाहिजे. अर्ध्या महिन्याचं वेगवेगळे असेल तर 13 ट्रान्झॅक्शन दिसणं गरजेचं आहे. हा जो क्रायटेरिया आहे
तर ह्या क्रायटेरियामध्ये तुम्हाला बसत असाल तुम्ही इयरली करायला हरकत नाही. आता आरोने रिजेक्ट जर केला असेल तर त्या ठिकाणी त्याचं कारणसुद्धा असू शकतं. आरोने सांगितल्याप्रमाणे मंथली, शक्यतो मंथली केला तर काही इश्यू येणार नाही. मंथली केला तुम्हाला 11-12 जे काही क्लेम आहे ते ॲप्रूव्ह होणारच आहे. त्यामुळे आरोच्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी मंथली करा असं माझंही म्हणणं असेल. क्लेम रिजेक्ट झाला आहे, रॉंग मंथ क्लेम. आता मग काल याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही मंथ जो असतो निवडताना चुकीचा निवडताय. तुमचं जानेवारीचं पेमेंट जे आहे ते फेब्रुवारीमध्ये होतं, पण तुम्ही निवडताना फेब्रुवारी निवडता. याच्या कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तेच म्हटलं होतं. तर हा बऱ्याच जणांचा इश्यू आहे. ज्या महिन्यात पैसे पडले तोच महिना निवडून टाकतात. ते पैसे जे पडले ते मागच्या महिन्याचे होते, हे थोडंसं लक्षात घ्या. त्यामुळे मंथ निवडताना ज्या महिन्यात पैसे आले त्याच्या अगोदरचा मंथ निवडायचा आहे. या ठिकाणी साहेबांना पैसे आलेले आहेत, अभिनंदन. गोदरेजला अप्रेंटिसशिप केली अजून एस्टॅब्लिशमेंट. आता गोदरेजचा जो हा इशू बऱ्याच मुलांचा आहे, त्यांनी तुम्ही तुमच्या जो BTRI सेंटर आहे किंवा गोदरेजचा जो HR सेंटर आहे त्यामध्ये थोडंसं भेटून काय करा, रिक्वेस्ट करा, म्हणजे होऊन जातील. 5/12/24ला रिसबमिट केला, अजून काही मेसेज नाही आला. 5/12/24 तर या ठिकाणी ॲप्रूव्ह झाला किंवा नाही याचं तुम्ही बघू शकता. सर 3 हप्ते सेकंड फेज आले, अजून बाकी आहेत. ओके, येणार आहेत, काय टेन्शन नाही. कॉन्ट्रॅक्ट रॉंग अपलोड झाला आहे, ऑप्शन नाही, त्यामुळे आरो परत रिजेक्ट करतोय. काय या ठिकाणी रेक्टिफिकेशन झालं तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी अपलोड करू शकता. शक्यतो रेक्टिफिकेशन करणार आरो जर कॉन्ट्रॅक्ट चुकीचा अपलोड झाला असेल तर. माझा फॉर्म मी मंथली भरताना होता, माझा फॉर्मचं क्लेम होऊन ॲप्रुव्हल पण झालं होतं. आता चेक करत आहेत. तर या ठिकाणी नो डाटा अवेलेबल असेल तर परत पुन्हा तुम्हाला करा, कारण जर चुकीचे क्लेम झाले तर त्या ठिकाणी डायरेक्ट महाआयटीकडून डिलीट केलेले आहेत, तिथे सुद्धा चेक होत आहेत आणि तिथून डायरेक्ट. तर तुम्ही या ठिकाणी परत एकदा क्लेम करा, मंथली करा शक्यतो. 12 महिन्याचे क्लेम केला की मी, बट आरोने 10 महिनेच ॲप्रूव्ह दिला, बाकी 2 क्लेम आरोने रिजेक्ट केले आहेत. तर स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपरली जोडायला सांगितले, तर परत एकदा तुम्ही ते 2 क्लेम करून टाका, काय विषय नाही. तर 12 महिन्याचे ॲप्रूव्ह झालेलेच आहेत, 10 महिन्याचे ॲप्रूव्ह झालेलेच आहेत. तर हा इश्यू बऱ्याच जणांना, क्लेम मंथ शुड बी बिटवीन. आता तुमची जी डेट असते, तुमचं काय असतं, डेट मंथ कॉन्ट्रॅक्टवर जी असते त्या कॉन्ट्रॅक्ट डेटमधले तुमचे मंथ त्या ठिकाणी निवडू शकता. दुसरे इकडचे तिकडचे निवडले तर तो घेणारच नाही आहे. समजा जानेवारीमध्ये तुमचं कॉन्ट्रॅक्ट सुरू झालं तर जानेवारी ते डिसेंबर इथपर्यंत तुमचे क्लेम होणार आहेत. पुढचा जानेवारी तुमचा घेणार. बरेच जण काय करतात, पुढच्या वर्षाचा जानेवारी किंवा पुढच्या वर्षाचा महिना घेतात, त्यामुळे अशा प्रकारचा एरर दाखवत आहे. एकतर तुम्ही जो क्लेम निवडलेला आहे, जो महिना निवडलेला आहे तो पहिला महिना किंवा शेवटचा महिना हेच फक्त त्या ठिकाणी महिने घेणार आहे, त्याच्या पुढचे महिने घेणार नाहीत. म्हणजे डबल महिने त्या ठिकाणी तुमच्या क्लेममध्ये दिसणारच नाही आहेत. डबल महिने आणि तेच वर्ष. सर मला आरोने 12 क्लेम सेपरेट सबमिट करायला सांगितले आहेत, ते मी केला सबमिट, पण आरो 1 मंथ झाला अजून चेक नाही केलं. तर चेकिंग चालू आहे, काही टेन्शन नाही, ते होणारच आहे. मंथली क्लेमसाठी प्रत्येक महिन्याचा वेगवेगळा PDF अपलोड करावा लागतो का? तर या ठिकाणी जर तुम्हाला मंथली अपलोड प्रत्येक महिन्याचा मिळत असेल तर उत्तमच आहे, म्हणजे चेक करायला जास्त वेळ लागत नाही. म्हणजे 12 जर तुम्ही एकत्र अपलोड केले तर ते वेळ लागतो, म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की प्रत्येक महिन्याचा शक्यतो नावासहित अपलोड करा, तुमचं नाव त्याच्यावर असणं गरजेचं आहे. ज्यांनी मंथली क्लेम केलं त्यांचे पेमेंट कसे होईल? 3500 भेटेल की पूर्ण रक्कम येते? 3500 असे 12 वेळा येतात. हे ह्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे ना, कशा प्रकारे आले ते सुद्धा दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी सर माझ्या अप्रेंटिसचा पेमेंट बँक बरोदामध्ये यायचा आणि बँक सीडिंग इंडिया. तर तुमचं बँक सीडिंग आहे त्याच बँकेत तुमचे सगळे जो क्लेम आहे तो येणार आहे. मग तुमचा पेमेंट बँक कोणताही असू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. इयरली फॉर्म फिलअप केला होता, ॲप्रूव्ह झाला आहे, तरी अजून नाही आले, तरी येणार, काही टेन्शन नाही. आरो ॲप्रूव्ह आहे, त्यांचा काही इश्यू नाही. 11 क्लेम आरो ॲप्रूव्ह आहे, पण 12वा क्लेम सबमिट होत नाही. कदाचित तुम्ही 12 क्लेम केलेच असणार, कारण 11 क्लेम असते 12वा क्लेम होतो, काही इश्यू येत नाही.
त्यामुळे परत एकदा सबमिट किंवा तुमचा महिना जो आहे तो चुकला असेल किंवा PDF चुकली असेल, काहीतरी असू शकतं. RO अप्रूव्ह होऊन महिना झाला, येतील पैसे, काही टेन्शन नाही. एस्टॅब्लिशमेंट अँड आल्सो ROने अप्रूव्ह केला आहे, फक्त पेमेंट स्टेटस पेंडिंगवाल्यांचे येणारच आहेत. पुढच्या जो स्टेज आहे त्याच्यामध्ये ते सगळे येतील. 4थ्या स्टेजला बऱ्याच मुलांचे साधारण 5 ते 10 कोटी त्या ठिकाणी वाटप होणार आहे. ROकडून अप्रूव्ह झाला होता, पण त्यानंतर पासून डाटा नाही दिसत आहे. पुन्हा भरा. ज्यांचा डाटा डिलीट झाला त्यांनी पुन्हा भरायचा आहे. एस्टॅब्लिशमेंटने ROने अप्रूव्ह केला तरी पण अजून पेमेंट पेंडिंग, नो इश्यू. पेमेंटचा काही इश्यू येणार नाही. पेंडिंग आहे त्यांचा काही इश्यू येणार नाही. बाकी सगळ्यांचं काही अशा बऱ्याच कमेंट आहेत, सेम काही कमेंट आहेत. त्यामुळे आता थोडेसे फास्ट फॉरवर्ड केले. तर अजून काही वेगळा काही तुमचा इश्यू असेल, RO अप्रूव्ह आहे त्यांचे पैसे येणारच आहेत. ज्यांनी बँक स्टेटमेंट चुकीचा असेल तर या ठिकाणी रेक्टिफिकेशन झाल्याशिवाय तुमचं येणार नाही. रिजेक्ट किंवा रेक्टिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर एकतर कंपनीने रिजेक्ट करायचं आहे, कंपनी जर ROने केला असेल तर ROने रिजेक्ट करायचं आहे. ROने अप्रूव्ह केलं पण अजूनपर्यंत हा सगळे इश्यू ओके होतील. तर अजून काही जर कोणाच्या कमेंट असतील तर ज्यांना मंथली आले किंवा इयरली आले, शक्यतो मंथली करा क्लेम, मी म्हटलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. सगळ्यांचे साधारण कॉमन त्या ठिकाणी दिसत होते जे अडचणी आहेत. अजूनही काही वेगळ्या काही अडचणी आहेत तर खाली नंबर देत आहे, तर शक्यतो डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता, म्हणजे तुम्हाला त्याची मदत केली जाईल. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद.